राहता येथील प्रशासकीय कार्यालय इमारतीमधील स्वच्छतेचे एक पाऊल स्वच्छतेकडे जाण्याऐवजी अस्वच्छतेकडे चालले की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाचेच कार्यालयामधील शौचालय वापराबाबत उदासीन राहत असतील तर नागरिकांनी यापासून काय संदेश घ्यावा. येथील दुर्लक्षितपणा आणि दुरावस्थेमुळे शौचालयाचा वापर करता येत नसल्यानं तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना तसेच कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. यामध्ये महिलांची मोठी कुचंबना होते. तालुक्यातील जनतेला संपूर्ण स्वच्छतेचे हागणदारीमुक्त गावाचे धडे आणि कायदा सांगणाऱ्या राहता तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या स्वच्छतागृहांचा वापर होत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही शौचालये वापरता येत नसल्यानं नागरिकांची मोठी कुचंबना होते. दुसऱ्याला स्वच्छतेचे धडे देणारी कार्यालये अस्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजीपणा करत असल्याचं यावरून दिसून येते. राहता तालुका प्रशासकीय इमारतीत तालुका पंचायत समिती, तहसीलदार, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, कोषागार कार्यालय यांच्यासह विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी शासकीय कामानिमित्ताने या इमारतीत अनेक महिला पुरुष नागरिक येथे येत असतात. या ठिकाणी शासकीय कर्मचारी आणि येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या शौचालय आणि मुतारींची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शौचालयातील शौचाच्या भांड्यामध्ये मोठमोठी दगडं, विटा आणि बाटल्यांचा खच पडला आहे. तसेच मुताऱ्यांची अवस्था अत्यंत घाणेरडी झाली आहे. या ठिकाणी दररोजची स्वच्छता होत नसल्यामुळे दिवसेंदिवस येथील शौचालयामध्ये आणि मुताऱ्यांमध्ये घाणीचं आणि अस्वच्छतेचं मोठं साम्राज्य निर्माण झाले. प्रचंड दुर्गंधी आणि घाण असल्यामुळे नागरिक लघवीसाठी कार्यालयाच्या भिंतींचा अथवा परिसरातील झाडांचा आडोसा शोधावा लागतोय. महिला कर्मचाऱ्यांची आणि येथे येणाऱ्या महिलांची मोठी कुचंबना होत असून शौचालयांची अवस्था बघता शेजारच्या शेतामध्ये उघड्यावर जाण्याची वेळ अनेक महिला आणि पुरुषांवर येथील अधिकारी दुर्लक्ष का करतात. शौचालयांच्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांना काही कल्पना आहे की नाही. परिसर स्वच्छतागृहांच्या बाजूने कचऱ्याचे घाणीचे मोठमोठे ढिगारे असताना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास का येत नाही असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. येथील काही अधिकाऱ्यांसाठी स्वतःच्या केबिनलगतच स्वच्छतागृह असल्याने त्यांना ही परिस्थिती दिसत नसल्याचं बोललं जात आहे. गावोगाव स्वच्छता अभियानाचे धडे देणारे, उघड्यावर जाऊ नका म्हणणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या अस्वच्छतेला आणि शौचालय वापराच्या बंदीला अप्रत्यक्ष मूक संमती आहे की काय असाही प्रश्न अनेकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय. असं असलं तरी प्रशासकीय कार्यालयांची इमारत शासकीय कामानिमित्ताने येणाऱ्या तालुक्यातील महिला आणि पुरुषांना शौचालयाच्या बंद अवस्थेमुळे उघड्यावर जाण्याची वेळ येते. ही वेळ स्थानिक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येत असून महिलांच्या होणाऱ्या कुचंबनेस आणि नागरिकांना उघड्यावर जाण्यास भाग पाडत असल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांमधून होत आहे. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता. संदीप पावळ, एस9 मीडिया, राहता.